सध्या रेअर अर्थ एलिमेंट म्हणजे दुर्मिळ पृथ्वी मूलद्रव्य खूप जास्त न्यूजमध्ये आहे. कारण याचे डायमेन्शन्स एवढे मोठे आहे की तुम्हाला याचं महात्म्य कळेल. एक पहिली गोष्ट ही की सध्या सेमीकंडक्टर मिशनवर जास्त फोकस आहे. त्यानंतर GPU म्हणजे चिप्स, चायना USA वॉर, हे सर्व काही गोष्टी एकाच गोष्टीवर डिपेंड आहे, ह्या रेअर अर्थ एलिमेंटवर. या दृष्टीनं हा कंप्लीट व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ स्किप करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रेक्सवर स्किप करू शकता. अदरवाईज टाइम स्टॅम्प ॲड केला आहे, त्यानुसार तुम्हाला ज्या पोर्शनमध्ये डिफिकल्टी वाटत असेल ते तुम्ही निवडू शकता. चला तर मग व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया. ही तुम्ही आवर्त सारणी बघितली असेल आपण अभ्यास करत असताना. आता यामध्ये जो हा आहे 57 नंबरचा आणि 57 to 71 या गटातले जे, हा गट बघून घ्या कोणता आहे, F गट. या गटातले जे मूलद्रव्य आहे त्यांना म्हणतात रेअर अर्थ एलिमेंट्स. त्याला मी आता इंग्लिशमध्येच संबोधेल, मात्र दुर्मिळ मूलद्रव्य एवढं लक्षात ठेवा. आता रियालिटी काय आहे, त्यांना दुर्मिळ जरी आपण म्हणत असलो तरी ते दुर्मिळ नाहीत. मग तुम्ही म्हणाल दुर्मिळ असल्यावर दुर्मिळ म्हणणार नाही म्हणजे काय, तर याचं मेन रिझन असं आहे की हे जे मेटल्स असतात हे खूप जास्त कॉम्पॅक्ट कंडिशनमध्ये एकमेकाला म्हणजे दुसऱ्या ओरसोबत जास्त सापडतात. इथे तुम्ही बघू शकतात की त्यांच्या भूरासायनिक गुणधर्मामुळे ते सामान्यतः विखुरलेल्या स्वरूपात असतात. आता विखुरलेल्या स्वरूपात असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचं जे उत्खनन आहे ते खूप महागात पडते. त्यामुळे एका ठिकाणी ते सहसा न आढळत असल्यामुळे त्यांना रेअर अर्थ किंवा दुर्मिळ मृदा असे संबोधले जाते. हा झाला फंडामेंटल पॉईंट. त्यानंतर दुर्मिळ पृथ्वी मूलद्रव्य म्हणजे काय, बेसिक आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ आहे की असा ग्रुप जो 15 एलिमेंटचा आहे. आता इथं कुठंतरी तुम्ही वाचत असाल तर लक्षात घ्या, इथं 17 सुद्धा तुम्हाला आढळेल कुठंतरी लिहिलेलं. मात्र जर ती एक पूर्ण ब्लॉक धरला तर 15 आहे, मात्र 2 जर त्यामध्ये ॲड केले तर ते होतात 17. रेअर अर्थ म्हणजे अनुवर्त सारणीतील लॅन्थॅनाइट श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 15 मूलद्रव्याच्या समूहाला रेअर अर्थ असे म्हणतात. आता याचे वर्गीकरण दोन भागात केले आहे. सर्वात अगोदर लाईट रेअर अर्थ आणि दुसरा आहे हेवी रेअर अर्थ. आता पुढे बघूया हे काय, पण त्या अगोदर याचे वैशिष्ट्य काय आहे. नेमकं सेमीकंडक्टर मिशन यांच्याबद्दल आपण जास्त बोललो, कशासाठी हे सर्व सुरू आहे. तर सर्वात पहिले बघा की REE चे वैशिष्ट्य, मी हेच संबोधेल आता, REE. हे F ब्लॉक्समध्ये असतात, त्याला ॲक्टिनाइट सिरीज असे म्हणतात. एकूण 15 एलिमेंट आहे, मात्र 2 ॲड केल्यावर हे होतात 17. ओके, ते सर्व मेटल्स आहेत. तिसरी गोष्ट, त्या सर्वांचा कलर सिल्वरी व्हाईट आहे. ओके, मेलिएबल मेटल्स आहे, म्हणजे इझिली ते थोडे मेलिएबल म्हणजे काय म्हणू शकतो आपण, थोडं बेंड होतात असं तुम्ही म्हणू शकता. प्रायमरीली एक्झिबिट +3 ऑक्सिडेशन स्टेट. आता हे तुम्हाला बोरिंग जरी वाटत असेल तर एक्झाममध्ये सेम स्टेटमेंट आले आहे, त्यामुळे मी हे लिहिलं आहे आणि PPT मराठी आणि इंग्लिशमध्ये बनवली आहे. त्यानंतर हे एकमेकांपासून सेपरेट करणं खूप अवघड जाते, कारण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ऑलमोस्ट सिमिलर असल्यामुळे. आणि यांच्या 3 गुणधर्म खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे यांना सर्वात जास्त डिमांड. हायली मॅग्नेटिक, नॅचरल मॅग्नेट, ऑप्टिकल असतात हे, आणि ल्युमिनिसेंट म्हणजे चकाकी असते यांच्यात एक प्रकारे. आता याचे टाईप बघून घ्या. लाईट रेअर अर्थ एलिमेंट आणि हेवी. आता यामध्ये आता हे जे लेक्चर तुम्ही बघत आहात हे ऐकण्याऐवजी जर तुम्ही लिहिलं तर तुमचं जास्त फायदेत राहील, कारण लेक्चर आहे खूप मोठं आणि यावर क्वेश्चन 100% 1-2 वर्षात जास्त येणार आहे. लाईटमध्ये बघून घ्या, लॅन्थॅनम, सिरियम, प्रेस्मोडियम, निओडिनम हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. प्रोमेथियम, समरियम आणि युरोपियम हे आले लाईट आणि हे झाले हेवी. गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोफियम हे तुम्ही वाचू शकता. ओके, आता यांचा यूज बघून घ्या कुठं कुठं होते, त्या दृष्टीने तुम्हाला एक जनरल आयडिया येईल. प्रेझेंट डे कंटेक्सला एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये याचा यूज जास्त आहे. ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये याचा यूज आहे. ग्रीन इकॉनॉमी आणि जे मोबिलिटी आपण बघतो
EV मोटर्स त्यामध्ये जास्त यूज आहे. मेडिकल हेल्थ केअर फॅसिलिटीज MRI स्कॅन वगैरेमध्ये ज्यांचा यूज आहे. सस्टेनेबल एनर्जी त्यामध्ये यूज आहे. सस्टेनेबल इंडस्ट्री पुन्हा हे नाव दिलं आहे त्यांनी. आणि इनोव्हेटिव्ह मटेरियल. आता एवढं सारं म्हणजे एक मॉडर्न इकॉनॉमिकल स्ट्रक्चर ह्या एलिमेंटवर डिपेंड आहे. त्यामुळे याला सध्याच्या काळात तुम्ही खूप ऐकत असाल. ओके, याचा उपयोग काय आहे? सर्वात पहिला उपयोग आहे उत्सर्जन कमी करणे, ऊर्जेचा वापर कमी करणे, तसेच कार्यक्षमता, कामगिरी, वेग, टिकाऊपणा, थर्मल स्थिरता इत्यादी की पॉईंट्समुळे हे जास्त डिमांडमध्ये आहे. मेन्सच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट आहे. त्याचप्रमाणे उत्पादने हलकी असल्यामुळे आणि लहान बनवू शकत असल्यामुळे या तंत्रज्ञानामध्ये याचा जास्त उपयोग होतो. टेक्नॉलॉजी अँड रेअर अर्थ एलिमेंट्स. आता टेक्नॉलॉजीमध्ये उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता स्मार्टफोन पासून कारमधल्या इलेक्ट्रिक खिडक्या, पॉवर स्टीरिंग, त्यानंतर भविष्यात येणारे खूप साऱ्या पवनचक्क्या, इलेक्ट्रॉनिक वाहने, हायब्रिड मॉडेलमध्ये ह्या टर्बाईन्स, व्हेकल या सर्वांमध्ये या टेक्नॉलॉजीचा म्हणजे या मेटल्सचा यूज आहे. मोबाईल फोनमध्ये प्रश्न येऊ शकतो. 2 मेटल इम्पॉर्टंट आहे, निओडेनियम आणि डायस्प्रोपियम. कशासाठी? स्ट्रॉंग टायनी मटेरियल मॅग्नेटिक फील्ड ते क्रिएट करतात. कशासाठी? फोन्सच्या स्पीकरसाठी, मायक्रोफोनसाठी आणि व्हायब्रेशन मोटरसाठी. हे बाकीचे यूज होतात, मात्र हे इम्पॉर्टंट आहे. आता एक फंडामेंटल प्रश्न असा आहे की क्रिटिकल मिनरल आणि रेअर अर्थ मिनरल एकच आहे का? सेंटेन्स डायरेक्ट येऊ शकते. क्रिटिकल एलिमेंट्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्स एकच आहे का? सर्वात पहिला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे नो. हे एकत्र नाही, हे वेगळे आहे. ऑल रेअर अर्थ एलिमेंट्स आर क्रिटिकल मिनरल्स बट नॉट ऑल क्रिटिकल मिनरल्स आर रेअर अर्थ. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट. लिथियम, कोबाल्ट, निकेल, कॉपर, ग्राफाइट आणि सिलिकॉन यांना म्हणतात क्रिटिकल एलिमेंट्स. रेअर अर्थ आर स्पेसिफिक सबसेट ऑफ 17 केमिकली सिमिलर मेटल्स क्रुशियल फॉर ॲडव्हान्स टेक अँड मॅग्नेट. सुरुवातीला आपण जे 15 लिहिलं होतं त्यामध्ये 2 ॲड करून यांनी 17 म्हटलं आहे. यामध्ये मिनिस्ट्री ऑफ माइन्स जी आहे त्यांनी आउटलाईन केलं आहे की सध्या भारतात 30 क्रिटिकल मिनरल्स आहेत आणि जिओग्राफिकल लोकेशननुसार हे चेंज होते. USA मध्ये वेगळा आकडा आहे हा, भारतामध्ये सध्या तरी 30 क्रिटिकल मिनरल्स आहे. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वीकडे म्हणत जरी असलो आपण की EV बॅटरीजमध्ये याचा यूज होतो, मात्र जर लिथियम आयन EV बॅटरीज जर आलं त्यामध्ये रेअर अर्थचा यूज होत नाही. सर्वात फंडामेंटल गोष्ट आहे. ठीक आहे, EV बॅटरी त्यामध्ये लिथियम मध्ये याचा यूज होत नाही. सिंगल तुमचा जो स्मार्टफोन आहे त्यामध्ये 8 डिफरंट रेअर अर्थ मटेरियल असतात. तिसरी गोष्ट, निओडिनियम जो आहे हा स्ट्रॉंगेस्ट नोन मॅग्नेटिक सबस्टन्स आहे, जो की MRI स्कॅनमध्ये जास्त यूज होतो आणि मोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. 12 ॲटॉमिक मिनरल्सची नावं लक्षात ठेवा. लिथियम, टायटेनियम, बेरिलियम हे सर्व लिहून घेऊ शकता तुम्ही. तुमची एक पर्सनल नोट्स बनवून घ्या. आता इंडिया आणि रेअर अर्थच्या संदर्भात काही डाटा आहे तो लक्षात घ्या. सर्वात पहिले अगोदर नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन हे इंडियानं लॉन्च केलं आहे 29 जानेवारी 2025. डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकते. नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन 29 जानेवारी 2025. डेट लक्षात ठेवा, पर्पज सेमच राहील. खनिज विदेश इंडिया लिमिटेड हे जॉईंट व्हेंचर कंपनी आहे, मिनिस्ट्री ऑफ माइन्सच्या अंतर्गत येते. त्यानंतर सध्या रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट प्लांट वायझॅकला एस्टॅब्लिश करणार आहे गव्हर्नमेंट. वायझॅक म्हणजे विशाखापट्टणम. युनियन बजेट 2026-27 मध्ये डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर एस्टॅब्लिश करण्याचा विचार सुरू आहे. लोकेशन आहे ओडिसा, केरला, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. लक्षात ठेवून घ्या, ओडिसा, केरला, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. हे सर्व तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे हे रेअर अर्थ एलिमेंट आहे, तुम्हाला आधी सांगितलं होतं हे विखुरलेल्या स्थितीत आहे, मात्र हे नेहमी एका मेटल सोबत भेटतात जास्त प्रमाणात. तो मेटल आहे मोनोझाईट डिपॉझिट्स. आणि या मोनोझाईट डिपॉझिटमध्ये सध्या इंडिया 13.15 मिलियन टन मोनोझाईट रिझर्व होल्ड करतो.
त्यामध्ये रेअर अर्थ ऑक्साईडचा आहे 7.23. हे आपण डिस्कस केलंच आहे. मोनोझाईट डिपॉझिट मेनली जे कोस्टल बीचेस असतात तिथे सापडतात. ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल, गुजरात, महाराष्ट्र सर्वात जास्त केरळला आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर जर म्हटलं, सध्या तुम्ही जर जिओ पॉलिटिक्स अभ्यासात असाल तर जो चायना आहे, चायना जवळपास 60 to 80% व्हॅल्यूनं आणि 85 to 90% क्वांटिटीनं डिमांड फुलफिल करते पूर्ण वर्ल्डची. आता फंडामेंटल क्वेश्चन नंबर 2, रेअर अर्थ एलिमेंट हे रेडिओ ऍक्टिव्ह आहे का? किंवा रेअर अर्थ एलिमेंटमध्ये तुम्ही युरेनियमला आणि थोरियमला घेऊ शकता का? दोघांचा ऑप्शन आहे नो. हे सामान्यतः किरणोत्सारी नसतात. आता असे जेव्हा स्टेटमेंट येतात तेव्हा लक्षात ठेवा हे स्टेटमेंट राईट असतात. सामान्यतः म्हणजे एखादा मेटल असेल, कदाचित फ्युचरमध्ये त्याचा शोध लावून असू शकते तो किरणोत्सारी. तर यामध्ये आहे एक असा, पुढे आपण डिस्कस करू तो, हा प्रोमेथियम जो आहे हा किरणोत्सर्गी आहे, मात्र तो कृत्रिम आहे. मॅक्झिमम कृत्रिमच याच्यात सापडतो. तर एवढं लक्षात ठेवा, रेअर अर्थ एलिमेंट हे रेडिओ ऍक्टिव्ह नसतात. एकच आहे प्रोमेथियम. ओके. आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आधीच सांगितल्याप्रमाणे रेअर अर्थ हे रेअर नाही आहे अर्थमध्ये. तसा कोणता रेअर अर्थ एलिमेंट आहे जो अर्थमध्ये सर्वात जास्त प्रमाणात सापडतो? त्याचं नाव आहे सीरियम, सीई. कॉपर आणि लेड जेवढ्या प्रमाणात सापडते तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त सीरियम सापडते. दुसरी गोष्ट, यांची जी लॅन्थॅनाइट सिरीज तुम्हाला सांगितली होती, सिरीज सुरू होते 57 पासून संपते 71ला. इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यात आणखी एक एमपीसीच्या दृष्टिकोनातून फॅक्ट लक्षात ठेवू शकता की याचे जे ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियाय आहे ते कंटिन्युअसली डिक्रीज होतात 27 पासून 71 पर्यंत, आणि यालाच म्हणतात लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन. आता बेस्टनासाइट आणि मोनोझाईट हे सप्लाय चेनमध्ये जास्त लाईट अर्थ एलिमेंट आणि हेवी अर्थ एलिमेंटसाठी फेमस आहेत, म्हणजे यांच्या डिपॉझिटमध्ये हे जास्त मिळतात. ओके. युजेस बघून घ्या काही इम्पॉर्टंट जे आहे. आय नो की थोडंसं बोरिंग होत आहे, मात्र आता ऑप्शन नाही आहे या गोष्टीसाठी. निओडिनियम हा एक क्रिटिकल आहे. NdFeB परमनंट मॅग्नेट असल्यामुळे हा EV मोटर्समध्ये जास्त यूज होतो. परमनंट मॅग्नेट निओडिनियम. दुसरा युरोपियम, हा डिस्प्ले स्क्रीनमध्ये लाल रंग मिळवण्यासाठी यूज होतो. गॅडोलिनियम अणुभट्ट्यांमध्ये सुरक्षा कवच व कंट्रोल रॉड म्हणून याचा उपयोग होतो. लक्षात ठेवा, निओडिनियम, युरोपियम अँड गॅडोलिनियम. आता रेअर अर्थ दिसतो कसा हे बघून घ्या. ऑलमोस्ट सर्व सिल्वरी कलरचे दिसतात. डिस्प्रोसियम आणि टर्बियम आर हेवी अर्थ मेटल्स. ओके. आता इथंच आपला हा चॅप्टर म्हणू शकता किंवा एखादा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणू शकता. मला असं वाटलं यावर प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ काढला. जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे आपण क्वालिटी व्हिडिओ घेऊन येत जाऊ. थँक्यू.